नमस्कार, DS4 न्यूज जेवल्यामध्ये आपले स्वागत आहे. गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, वन जमिनी कसणाऱ्यांच्याच नावे कराव्यात आणि वन जमिनीचे अपात्र ठरणारे सर्व दावे तातडीने पात्र करावेत या प्रमुख मागण्यांसह विविध जनतेच्या प्रश्नांसाठी आज येवला तहसील कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढण्यात आला. भारताचा कम्युनिस्ट पक्ष, भारतीय किसान सभा आणि सिटू यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या मोर्चामध्ये शेतकरी, कामगार आणि कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी जलभरो आंदोलन देखील केले. या प्रकरणी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. शेतकऱ्याच्या नावे वन जमीन झालीच पाहिजे. येवला तालुका किसान सभा जिंदाबाद. येवला तालुका किसान सभा जिंदाबाद. होत नाही तोपर्यंत आम्ही या संपूर्ण देशाचे जलभरो करणार आहेत. आणि म्हणून वन किसान सभेच्या वतीनं वन अधिकार कायद्याची काटेकोरपणे आम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं वन जमिनीचा कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाल्या पाहिजे व गायरान जमिनी नावावर झाल्या पाहिजे या मागणीसाठी CITUच्या वतीनं काही आंदोलन झालेलं आहे. कामगारांचे प्रश्न सुटल्या पाहिजे. कामगार व शेतकरीच्या विरोधात जे काही सरकार धोरण राबवतो त्या धोरणाच्या विरोधात आणि पिढून पिढी जमीन वन जमीन ताब्यात असलेल्या आदिवासींच्या ताब्यातली जमीन नावावर याच्यासाठी आम्ही आज विंचूर चौफुलीपासून आम्ही जो मोर्चा काढला तो मोर्चा काढून आम्ही तहसील कचेरी व जलभरो आंदोलन सुरू केलेलं आहे. या संपूर्ण जमिनीची कायद्याची अंमलबजावणी झाल्या पाहिजे. कायदा होऊन आज 17-18 वर्ष झालेली पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि सरकार वेगवेगळे कायदे काढतंय. मला वाटतं कामगारांच्या विरोधात कायदे काढतंय, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे काढतंय, पण खरा या देशाचा मालक आहे मूळ मालक. त्याला जे पिढून पिढ्या जमीन नावावर झाल्या पाहिजे त्याच्यासाठी झालेला वनाधिकार कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावा याच्यासाठी हा किसान सभेच्या वतीने आम्ही जलभरो आंदोलन सुरू केलेले येवला तहसीलवर. स्थानिक प्रश्न आहे ना, म्हणजे आरोग्य, शिक्षण, पाणी, जिल्हा परिषदचे जे शासकीय दवाखाने तिथे डॉक्टर वेळेवर हजर नसतात. पर्यायाने आहे ना, म्हणजे स्नेक बेड सारखे आहे ना पेशंट म्हणजे बळी पडतात, डेट होतात. तर असा प्रकार होऊ नये प्रशासनाने ना त्यांच्यावर म्हणजे त्यांना सूचना देऊन तिथं क्वार्टरला राहण्याची सक्ती करावी. प्रमुख मागण्या आणि प्रमुख मागण्या म्हणजे पाणी, रस्ते, त्याच्यानंतर जमिनी संदर्भामध्ये ज्यांचे म्हणजे ते प्रलंबित दावे ते मंजूर करण्यात यावे. त्याच्यासाठी आहे ना हा जलभरो आंदोलन किसान सभेने घेतलंय. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.